हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. मला वाटलं आपल्याशी जरा जे काही मला वाटले तर जरासं बोलावं, मन मोकळं करावं म्हणून. काल का नाही आमच्याकडे अमेरिकेत राहणारे आमचे एक स्नेही आले होते, मुलं आली होती त्यांची, NRI म्हणून. आपल्याला काय वाटते, अमेरिकेत राहतात, किती संपन्न देश आहे, श्रीमंत देश आहे, पगार तरी भरपूर, सोयी सुविधा भरपूर आहे. त्यांना काय, ते अगदी आनंदातच आहेत, त्यांना काही प्रॉब्लेम्स नाही आहेत, काही चॅलेंजेस नाही आहेत असं आपल्याला वाटते. पण ॲक्च्युअली तसं नसते बरं का. म्हणून मला वाटलं आपल्याला सांगावं, म्हणजे आपल्याला असं नको वाटायला आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत, बाकी सगळी जगातली लोक मस्त आहेत, मजेत आहेत, खुशीत आहेत, देवानं मलाच काय हे चॅलेंजेस दिले तसं कोणालाही वाटू नये. म्हणून मला वाटलं शेअर करूया. प्रत्येकाला त्याचे चॅलेंजेस असतात आणि ते फेस करावेच लागतात. आणि असं नाही आहे एवढं काही तिथे गेलं म्हणजे सोपं आहे, सगळं छान आहे. आता मुलं आहेत त्यांचे, ते मुलांचे कितीतरी प्रॉब्लेम्स आहेत. प्रॉब्लेम्स म्हणजे काय आहेत, ती मुलं शरीरानं दिसायला इंडियन्स आहेत, पण त्यांचं वागणं बोलणं हे सगळं तिथल्या लोकांसारखं आहे. का, म्हणजे ती जन्मापासूनच तिथे मोठी झालेली आहे. त्यामुळे आपल्या काही सवयी त्या काही त्यांना नाही आहेत, किंवा आपल्याकडचे इंडियाची ओढ पण नाही आहे, बिलकुल त्यांना इंडियाची ओढ नाही आहे. त्यांना वाटते हे सगळं काय डर्टी हां, माती असली तरी त्यांना डर्टी वाटते. त्यामुळे त्यांना इथे येऊन राहायचं का, म्हणजे पहिले पिढीला, म्हणजे इथून गेलेली पिढी आहे का नाही, जे आता 50चे आहेत, 60चे आहेत, त्यांना वाटते आपण इंडियात यावं. शेवटी आपली माणसं इथे आहेत, आपली माती इथे आहे, त्यांना ओढ आहे, आपले सण आहेत, आपली माणसं आहेत. पण ह्या मुलांना, त्यांनी मुलांना म्हणा, नातवंडांना म्हणा, हे ना जरा इकडची ओढ नाहीये. आणि ते त्यांची काही चूक नाहीये, ते तिथे लहानाचे मोठे झाल्यात, त्यांच्या पद्धतीतच त्यांना वाटते. आपल्यासारखे असे रिलिजियसली बाउंड नाही आहेत ते. आपले ते कसं नैवेद्य झाल्यावरच आपण खायचं प्यायचं, तिथे तसं काही त्यांना नाही. आणि त्यात काही त्यांची चूक आहे असंही मी हे म्हणत नाही आहे. किंवा अमुक सण आहे, अमुक सण म्हणजे अमुकच का, नागपंचमी आहे म्हणजे नाग म्हणजे काय, त्याला तुम्ही पूजा करता, त्यांना असं विचित्र वाटतंय सगळं. हां, ते असले प्राण्यांची पण, गाय, कॉविजन ॲनिमल म्हणतात ते, त्याची पण पूजा करायची, त्यांना हे सगळं विचित्र वाटते. आणि आई वडिलांना कंप्लीट काही सोडता येत नाही, कंप्लीट धरता आलं नाही तरी, आणि हे मुलांना तरी जराही ते सत्य दिसत नाहीये, किंवा नो डाऊट तिकडची पद्धती आहे, ते रियालिटीला धरून जगतात. आपले सारखं नाही आहे त्यांचं, सगळं राहणीमान वेगळं, सगळं वेगळं. त्यामुळे ह्या लोकांना आता वाटते, खरं त्यांना वाटते आपण यावं आता इथे, का म्हणजे त्यांचे आई वडील पण वय झालेलं आहे त्यांचं, 70चे आहेत, 70चे पुढचेच आहेत. त्यामुळे आता आपण यावं इकडे. पण मुलं, नातवंड ही कोणी तयार नाहीत. आणि हे नाही, सगळ्यांना सोडून यायचं म्हणजे
ह्यांना पण तेवढा मनाची तयारी होईना. आणि आई वडिलांना तिकडे घेऊन जायचं म्हणजे तरी काही जमण्यासारखं नाहीये. तर त्यामुळे लिटरली ते पहिले पिढीतले लोकांना, इथून गेलेले लोकांना तरी डोळ्यातनं अश्रू येतात. खरंच त्यांना अश्रू येतात. काय करायचं आता? नो डाऊट आपण म्हणतो आपल्याकडे कितीतरी हल्ली वृद्धाश्रम आहे, चांगलेपैकी घेतात काळजी, तिथे सोडून जाऊया म्हटलं तरी कुठेतरी त्यांना आत मुलगा म्हणून मी असताना आईवडिलांना असं का सोडून जायचं हे पण त्यांना वाटते. इकडे येऊन राहायचं म्हटलं तरी बाकीचे सगळे ॲडजस्ट व्हायला पाहिजेत ना. मुलं किंवा ह्यांची मुलं मोठी आहेत म्हणून ज्यांची छोटी मुलं असली तरी त्यांना सुद्धा ॲडजस्ट होणं एवढं सोपं नाही आहे का. म्हणजे शिक्षण पद्धती तिकडची वेगळी, इकडची वेगळी. इथे आपल्याकडे जरा अजूनही रोट लर्निंग आहे, टीचर सेंटर्ड हे आहे. तिथे कसं सगळा प्रोजेक्ट्स तर हे तसं सगळं जास्त आहे. त्यामुळे त्यांना इथे ॲडजस्ट होणं म्हणजे शाळा कॉलेजला जाणारी मुलं असली तरी अवघड आहे. आणि मोठी मुलं असली तरी आता ह्यांची मुलं म्हणतात आम्हाला इथे कुठे नोकऱ्या लागतात, आम्हाला काही इथे नोकऱ्या लागत नाही आणि तिथलं एवढा पगार पण मिळत नाही आहे. त्यामुळे मुलं यायला बिलकुल तयार नाही आहेत. मग पुढच्यांचं तरी सोडून द्या. त्यामुळे ह्यांना वाटते काय करावं. आम्ही बोलताना म्हटलं ठीक आहे, ते मुलं राहू देत. आता ती मुलं पण मोठी झाली, तशी काही लहान नाही आहे. त्यांना मुलं झालीत म्हणजे मोठी म्हणायचं की ते तिथे राहू देत. तुम्ही या इकडे आई वडिलांच्या जवळ. तुम्हाला एवढं वाटते ना, तुम्ही येऊन राहावा इथे. मग ते म्हणतात म्हणजे बघा, अहो आमचं पण वय झालेलं आहे हो आता. म्हणजे 60चे घरात आहेत आणि मुलांना वगैरे सगळं तिथलं सोडून इथे येणं म्हणजे जरा अवघड आहे. काय करायचं बघा, समजून घ्या. बऱ्याच गोष्टी न बोलता मी समजून घेतल्या. त्यामुळे त्यांना सुद्धा का म्हणजे गेले 25-30 वर्ष ते तिथे राहिलेले आहेत. तिथला स्वच्छता म्हणा, सगळ्या सुखसोयी असतील किंवा माणसं कमी आहेत तिथे. त्यांना मुंबईत वगैरे लोक बघूनच त्यांची मुलं वगैरे घाबरले काय आहे हे म्हणून. मग त्यामुळे एवढे लोकांची वगैरे सवय नसते त्यांना. तिथे एवढी पॉप्युलेशन प्रॉब्लेम नाही आहे. त्यामुळे ह्या लोकांना पण तेवढी येण्याची तयारी नाही आहे. आणि आईवडिलांना घेऊन जायचं म्हणजे आईवडील पण तयार नाही आहेत. आणि त्यांना पण वाटते तिथे कसं मेडिकल फॅसिलिटीज वगैरे एवढ्या इझिली अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे ॲटलिस्ट म्हातारपणात तरी इंडिया बरं आहे. मग ते थोडे दिवस येऊन राहावा ना, थोडी वर्ष. कायमचं येऊ नका, थोडी वर्ष राहावा इथे. आईवडील आता थकलेत म्हणतात म्हटल्यावर आता सध्या तरी असं ठरले हे दोघांनी, नवरा बायकोने थोडे काळ का होईना येऊन इथे राहायचं. आईवडिलांची काळजी घ्यायची, आईवडिलांची सेवा करायची आणि नंतर तिकडे जायचं. बघा हे सुद्धा मला तरी आश्चर्य वाटलं. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं आईवडील आहेत तोपर्यंत राहायचं इथे, नंतर तिकडे जायचं. म्हणजे इनडायरेक्टली आईवडील आपले कधी हे जग सोडून जातात हेच वाट बघत बसल्यासारखा अर्थ निघतो त्यातनं. नो डाऊट त्यांनाही वाईट वाटते असं म्हणत नाही मी. त्यांना काही फिलिंग्स नाही, म्हणजे त्यांना फिलिंग्स आहेत, इमोशन्स आहेत.
आईवडिलांवर प्रेम आहे, हे सगळं आहे. ते नाही असं नाहीये. तरी त्यांना 2 बोटीतनं पाय ठेवल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे तिकडेही ओढते, इकडेही आईवडिलांचं पण ओढ आहे. त्यांना वाटते आईवडिलांनी आपलं लहानपणीपासून एवढं सगळं केलं, तसं असताना आता आम्ही इथे राहावं असं वाटत असते त्यांना. त्यामुळे सध्या तरी असं ठरलं, थोडे दिवस हे दोघंही इथे राहायचं आणि बाकी सगळी फॅमिली त्यांची अमेरिकेतच राहणार. बघू आता पुढे काय होते. हॅव ए गुड डे.